आज होता माझा गावाकडचा दुसरा दिवस आणि आजच्या दिवसाची सुरुवात किचन मधून झाली होती. आंघोळ वगैरे करून आल्याच्या नंतर स्वयंपाक करायला घेतला. चपात्यांचं पीठ मळून ठेवलं होतं, ते भिजतंय तोपर्यंत मी भाकरी करायला घेतल्या. माझ्या भाकरी वगैरे केल्या. ऑफिसवाल्यांचं दुःख, सुट्टी असली तरी काम आल्यावर लॅपटॉप काढून असं बसायला लागतं आणि मग ऑफिसवाल्यांना असं हातात नाश्ता द्यायला लागतो. तवरच्या पप्पांना नाश्ता दिला, त्यानंतर मी पण नाश्ता करायला डायनिंग टेबलवर बसले आणि आता आई चपात्याचं पीठ भिजलेलं होतं, चपात्या करत होत्या. त्या चपात्या करत्या तोपर्यंत मी इथं नाश्ता करून घेतला. त्यानंतर मी बाकीचं सगळं काय आवरून घेतलं. किचन वाटा पण एकदम क्लीन वगैरे करून घेतला. मस्त किचन वाटा साफ करून घेतल्याच्या नंतर मी माझ्यासाठी डबा भरला, कारण हॉस्पिटलला ना मी दिवसभर थांबणार होते. त्यामुळे गावाकडची ही मजाच वेगळी असते. चिखलाने भरलेलं चपला आम्ही धुवण्यासाठी नाही तर केटीवरती आलेलो आहोत. तर आमच्या घरामागच ही पाण्याची भरलेली केटी आहे आणि इथं चपला धुत आहेत वरदचे पप्पा आणि त्यांनी चपला वगैरे धुतल्याच्या नंतर मग आम्ही हॉस्पिटलमध्ये निघालो. तर आज वरदला पण सोबत आणलं होतं हॉस्पिटलमध्ये, कारण की ना त्याला सुद्धा वाफ द्यायची होती, त्याला सुद्धा थोडीशी सर्दी झाली होती. हॉस्पिटलमध्ये फ्रीमध्ये वजन करायला मिळतं म्हणून हावऱ्यासारखं लगेच वजन करायला गेले आणि वजन पाहून मला टेन्शनच आलं, माझं एवढं वजन वाढलंय ते. तर एवढी सगळी औषधे आज मला भरायची होती म्हणून डॉक्टरांनी मला इकडे सलाईन लावायला घेतलं. मला सलाईन लावल्याच्या नंतर इकडे वरदला पण वाफ द्यायला घेतलं. तर वरदचे पप्पा वरदला वाफ देत होते. वरदला पण थोडीशी सर्दी झाली होती त्यामुळं. तर इकडे मला सलाईन वगैरे लावून दोघंही घरी गेले आणि माझ्या शेजारच्याच खाटो एक लहान मुलगा होता, त्याचे आजी बाबा त्याला भेटायला आले होते आणि त्याच्या आजोबांना पाहून मला माझ्या पप्पांचीच आठवण आली. माझे पप्पा असते तर असेच मला भेटायला आले असते.